पाठ 23 माझा अनुभव भाग 2. शाळा सुटली, मी घरी आलो. इकडे तिकडे पाहिलं तर आई झोपलेली दिसली. यावेळी ती कधीच झोपायची नाही. मी आईजवळ गेलो आणि आई तुला बरं वाटत नाही का असं विचारत तिच्या शेजारी बसलो. आईच्या अंगाला हात लावून बघितला तर लक्षात आलं आईला खूप ताप आला होता. तिचं अंग तापानी फणफणत होतं, म्हणजे तापानी खूप गरम लागत होतं. मी लगेच थंड पाणी घेतलं. स्वच्छ रुमाल घेतला, तो थंड पाण्यात बुडवला आणि आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवू लागलो. काही वेळाने आईचा ताप थोडा कमी झाला. मग मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांना घरी घेऊन आलो. डॉक्टरांनी आईला तपासलं आणि औषधं लिहून दिली. मी आईला चहा करून दिला. थोड्या वेळाने आईला झोप लागली. मी घर आवरलं, घर स्वच्छ झाडून घेतलं. तेवढ्यात बाबा आले. त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधं आणली, आईला दिली. आता आईला थोडं बरं वाटू लागलं. आई उठून बसली. बाबा म्हणाले, तू उठू नको, आराम कर. जेवण काय करायचं, कसं करायचं ते मी बघतो. आईला खूप आनंद झाला आणि आईचा आनंद बघून आम्हालाही आनंद झाला. त्या मुलांनो, घरी आपण आपापल्या माणसांना प्रत्येक कामात मदत करायला पाहिजे. प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने एकमेकांच्या उपयोगी पडतो. आता एका शब्दात उत्तर सांगा. तापाने फणफणणारी आई. आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवणारा मुलगा. आईला चहा करून देणारा मुलगा. आईला तपासणारे डॉक्टर.